स्वातंत्र्याचे उगम स्वराज्याचे उद्घोषण अखंड भारताचा सन्मान हीच ओळख आपला स्वातंत्र्य दिन. महोदय अध्यक्ष, व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर, माझे मार्गदर्शक, गुरुजन आणि प्रिय देशभक्त बांधवांनो, आज 15 ऑगस्ट या पवित्र दिवशी मला मनोगत व्यक्त करण्याची संधी लाभली. याचा मला गर्व आहे, अभिमान आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जबाबदारीचं भान आहे. 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारत भूमीने दास्याच्या जोखडातून मुक्तता मिळवली. जणू काही स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला आणि इतिहासाच्या नोंदीत भारताने नवा अध्याय लिहिला. कधी काही सोनेकी चिडिया म्हणून ओळखला जाणारा आपला देश शतके परकीयांच्या जोखडात जाऊन अडकला. व्यापारी म्हणून येणारे इंग्रज हळूहळू राज्यकर्ते बनले. त्यांनी फोडा आणि राज्य करा हे तंत्र वापरून देशाला गुलामीचे गर्तेत ढकलले. मात्र हे मातेचे अपमान पाहून काही वीर झुकले नाहीत. शिवरायांच्या स्वराज्याच्या प्रेरणेने प्रेरित होऊन झाशीची राणी, टिळक, भगतसिंग, सुभाषबाबू आझाद, सावरकर, नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या साऱ्यांनी देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा टिळकांचा आवाज आजही देशवासियांच्या मनात गाजतो. त्याग, बलिदान, अहिंसा, शौर्य आणि असंख्य हुतात्म्यांच्या बळावर आपल्याला हे अमोल स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य म्हणजे केवळ सण नाही, झेंडा फडकवणे नाही, तर तो आहे एक संकल्प, एक जबाबदारी, सर्वांसाठी समानतेचा एक जागर. 15 ऑगस्ट 1947 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण स्वराज्याची, न्यायाची आणि समतेची हमी देणारा दिवस होता 26 नोव्हेंबर 1949, जेव्हा भारतीय संविधान तयार झालं आणि 26 जानेवारी 1950 पासून ते लागू झालं. आपल्याला संविधानाने हक्क दिले म्हणण्याचे, वागण्याचे, शिक्षणाचे, सन्मानाचे, पण त्यावेळी ते कर्तव्य सांगून गेलं. आपण म्हणतो जय हिंद, पण प्रत्यक्षात स्त्री भ्रूण हत्या, जाती धर्मात भांडणे, भ्रष्टाचार, पर्यावरणाचा ऱ्हास आणि समाजातील विषमता हे आपण अजूनही सहन करत आहोत का? मग एक प्रश्न विचारते, स्वातंत्र्य म्हणजे फक्त ब्रिटिश नसणे का, की आपल्या मनातील चुकीचे विचार दूर करणे? स्वातंत्र्य म्हणजे स्वराज्य नव्हे, तर जबाबदारीची जागृत. आपण विकसनशीलतेकडून महत्तेकडे नेत आहोत. डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, चंद्रयान, गगनयान, आपण जगाशी स्पर्धा करतोय. पण खरी स्पर्धा आहे आपल्या मूल्याची, आपलेपणाची आणि आपल्या संविधानाच्या आत्म्याची. या स्वातंत्र्य दिनी आपण हे ठरवूया, मी प्रामाणिक राहीन, मी समाजात समता जपेन, मी पर्यावरणाची काळजी घेईन, मी देश सेवा आणि स्त्री सन्मानासाठी उभा राहीन आणि मी भारत मातेचे खरे सुपुत्र ठरेन. कारण देश बदलण्यासाठी पंतप्रधान व्हावंच लागतं असं नाही, फक्त जागरूक नागरिक व्हावं लागतं. शेवटी एकच म्हणते, देश हा जमिनीचा तुकडा नाही, तर तो आहे आपल्या माणुसकीचा श्वास. चला तर मग आज केवळ झेंडा फडकून थांबू नका, संकल्प फडकवा. जय हिंद, जय भारत.